वर्धा में राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के संविदा कर्मचारी 19 अगस्त से अनिश्चितकालीन हड़ताल पर है। कर्मचारियों का यह धरना समायोजन समेत विभिन्न मांगों को लेकर जारी है। आज बैल पोले के मौके पर जिला परिषद के सामने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत कार्यरत संविदा अधिकारी और कर्मचारी सोमवार 19 अगस्त से हड़ताल पर चले गए। 10 सूत्रीय मांगों के समर्थन में यह आंदोलन राज्य भर में जारी है और इसी कड़ी में वर्धा में 100 से ज्यादा कर्मचारी हड़ताल पर हैं, जिससे जिले के सरकारी अस्पताल में स्वास्थ्य व्यवस्थाएं चरमरा गई हैं। मांगों के समर्थन में आज पोले पर जिलाधिकारी कार्यालय के आगे सरकार के विरोध में प्रदर्शन किया गया। इस दौरान कर्मचारियों ने जमकर नारेबाजी की। संविदा कर्मचारियों की ओर से 11 जुलाई को मुंबई के आजाद मैदान में धरने के दौरान स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर ने उनकी मांगे जल्द पूरी करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई समायोजन आदेश जारी नहीं हुआ। इसे नाराज कर्मचारियों ने फिर से अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी, जिसमें राज्य के 3000 से ज्यादा कर्मचारी शामिल हैं। आज आमच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आम्ही सगळे एनआरएचएमचे राष्ट्रीय आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी आहोत, परंतु शासनाने जो 14/3/2024 ला शासन निर्णय पारित केला, आम्हाला कुठेतरी आशा होती की आमच्या सगळ्या लोकांचं जे 10 वर्ष कंप्लीट झालेले त्याच्या वरचे लोक आहे त्यांचे एका एका टप्प्याने आदेश निघतील, परंतु 2च संवर्गाचे आदेश काढले त्यांनी, ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टॉप। त्याच्यामध्ये पण 3 जिल्ह्यामध्ये अजून त्या लोकांना रुजू करून घेतलेलं नाही। तर हे शासन एक प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहे। आज बैलपोळा आहे, आम्ही सगळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे मुलं मुली आहोत, तर या निमित्ताने आम्ही जसं आम्हाला एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना वेट बिगारीप्रमाणे सरकार आमचे प्रशासन राबवून घेत आहे, काम असलं तेव्हा त्यांना आमची गरज पडते आणि आज सगळे लोक एकत्र जमा झालेला आहो। आणि काल जी बैठक झाली ईसी मीटिंग, त्यामध्ये सचिव साहेबांनी जो आमचा 15% वाढीचा मुद्दा होता तो पण मार्गी लावलेला नाही। आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे बैठकीसाठी, 2 वाजता बैठक आहे, त्याच्यामध्ये माहिती पडेल काय निर्णय होतो तो। परंतु जोपर्यंत आम्हाला आता लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि आम्ही 3 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण आणि त्याच्यामध्ये काहीच नाही झालं तर मग आम्ही आमरण उपोषणाला एनआरएचएमचे कर्मचारी बसणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। मी शासनाचा निषेध नोंदवत आहे। आज महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्र शासन जे आहे ते फक्त वेळकाढू धोरण निभावून राहिलेला आहे। कारण कुठेही आमचा जो 14 मार्च 2024 रोजी जो शासन निर्णय निघाला होता की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले अशा एनआरएचएम कर्मचाऱ्यांचं समायोजन करणार म्हणून, परंतु अजून कुठल्याही प्रकारचे 1.5 वर्ष लोटून गेलेला, अजून कुठल्याही प्रकारची शासनाने त्यावर दखल घेतलेली नाही आहे। आणि या दखलेसाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे, भेटी घेतलेल्या आहे आरोग्य मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी, पालकमंत्र्यांशी, आमदार, खासदार, आम्ही सगळे अगदी म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत धुंडून काढलेले आहे, पण कोणी आमच्या याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे। आणि त्या दखलीची कुठेतरी आमची अंमलबजावणी झाली पाहिजे, आमच्या शासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे निर्णयाची। त्यासाठी आम्ही आज इथे अनोख्या प्रकारचं आंदोलन करत आहे। जसं बैलाला वर्षभर शेतकरी वाहून नेतो, असाच महाराष्ट्र शासनामध्ये एनआरएचएम कर्मचाऱ्यांना सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रशासन वाहून नेत आहे। आणि त्यासाठी हे आमच्यावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे आगळं वेगळं आंदोलन करत आहे बैलपोळ्याच्या निमित्ताने।